वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। दत्त राम राम। ओम शिव शिव शाम शाम। ओम शिव शिव शाम शाम। ओम दत्त दत्त राम राम। ओम दत्त दत्त राम राम। ओम शिव शिव शाम शाम।
दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम दत्त राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम ओम शिव शिव शाम शाम ओम दत्त दत्त राम राम दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम शिव शिव शाम शाम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम 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 ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम शिव शाम शाम ओम दत्त दत्त हुई रोशन मेरी गलियां हुई रोशन मेरी गलियां मेरे सरकार आए हैं सरदार तो घर को गुलशन का मेरे सरकार आए हैं हुई रोशन मेरी गलियां हुई रोशन मेरी गलियां मेरे सरकार आए हैं सरदार तो घर को गुलशन का मेरे सरकार आए हैं
खूप शुभेच्छा. मग खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असा अतिशय उत्साहाचं वातावरणामध्ये संपन्न होता आहे, त्याचा जास्त आनंद होता. कारण की प्रत्येक धार्मिक ठिकाणी गेले तर लोक घरगुती गप्पा आणि बाकीच्या गप्पा जास्त मारत असतात, पण आज तो काही विषय दिसून आला नाही. त्यामुळे आपण महिला वर्गाचं मुळात टाळा वाजून पोलीस स्वागत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपण संपन्न करीत आहोत. मुळात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न करीत असताना आपण कोणत्या गुरुचा आदर्श घेऊन हा कार्यक्रम संपन्न करतो याला फार महत्व आहे. ज्याप्रमाणे हिंगे महाराजांनी सांगितलं, आपल्या भाऊसाहेबांनी सांगितलं गायीचं महत्व. पण माझं असं म्हणणं आहे की सृष्टीने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीचं महत्व फार मोठं आहे. सृष्टीने ऊन वारा पाऊस निर्माण केला, ही सृष्टी निर्माण केली, चंद्र सूर्यतारे निर्माण केले, अनेक प्रकारचे वृक्ष निर्माण केले, प्राणी निर्माण केले. प्रत्येकाचा आपल्याला फायदा आहे. मुंगीचा सुद्धा आपल्याला काही व्यवसाय फायदा आहे. अशी निसर्गातली कोणती गोष्ट नाही की जिच्यामुळे आपल्याला ह्या मनुष्य जातीला फायदा झाला नाही. परंतु आपलं तीर्थक्षेत्र असं आहे की ते वेदमंत्र आणि वेदघटावर चालते. कारण की जीवनामध्ये तुम्ही हॉस्पिटलला जरी आरोग्य झाले तर तुमचा सगळ्यात पहिले रक्तगट बघितला जातो. कुठल्या रक्तगटानुसार तुम्हाला कुठला उपचार केला गेला पाहिजे किंवा रक्तात आपला कोणता आजार झाला आहे आपल्याला लगेच कळतं. परंतु आपल्या ह्या ठिकाणी रक्तगटाच्या मार्फत आपण कोणत्या देवतेची सेवा केली पाहिजे आणि त्या देवतेची सेवा केल्यानंतर आपण त्या मार्गाने ती देवता आपल्यावर कशी प्रसन्न होईल आणि त्या पद्धतीचं ज्यावेळेस आपल्याला बळ मिळतं, ताकद मिळते, उत्साह मिळतो, ह्या सगळ्या धार्मिक गोष्टी ह्या आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहेत, आपल्या विचारशक्तीच्या पलीकडे आहेत. मग ह्या आपल्या बिंदूच्या बाहेरची जर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आपण कुठेतरी विश्वास ठेवून चाललं पाहिजे. तसे आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना आपण जी साधना करतोय, जी उपासना करतोय, ती उपासना आपल्या गुरुमार्गांच्या गुरूंच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपले व्यवसाय चांगले दिवस आल्याशिवाय राहत नाही. आणि अशा ह्या पवित्र स्थानाच्या ठिकाणी आज गुरुपौर्णिमा साजरा करत असताना या ठिकाणी जे काय विकासाची कामं चालली ते आता सगळ्यांच्या समोर काय दिसत आहे. आपल्या मार्गदर्शनाची नेमाडीचं आपल्याला मार्ग करावा लागतो. देवस्थानाची दशा आणि देवस्थानाची दिशा हे बदलण्यामध्ये आपला शेराचा वाटा आहे आम्हाला मिळतो. देशा पाठीमागं मार्गदर्शन आशीर्वाद आहे. महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आता आज आपली गुरुपौर्णिमा साजरी होते. हे गुरुची पूजा करायची कुठे सुरू झाली, त्याचा इतिहास कुठे प्रकट झाला, कोणी गुरु पाहिला, गुरु कुठे निर्माण झाला, त्याचा इतिहास काय आहे कोणी कधी सांगत नाही. कीर्तनकार भजने सगळ्यांची प्रचार चर्चा करतो. खरा गुरु कोण, नेमका कोण? देवांचे गुरु बृहस्पती आहेत. देवांचा राजा इंद्र आहे. ह्या इंद्राने आज गुरुपौर्णिमे दिवशी बृहस्पती नावाचे आपले गुरु आहेत, देवांचे गुरु, त्यांची पूजा करून पहिली गुरुपौर्णिमा साजरी केली. आणि आज जी गुरुपौर्णिमा साजरी करतोय ती व्यासपूजा म्हणून साजरी करतोय आपण. म्हणजे आपण मूळ जो आपला गुरु आहे, गुरु महाराजांचे मूळ पीठ आहे, त्या पीठाचं कोणी नाव घेत नाही. त्यामुळे तुमचे जे सगळे गुरु आहेत हे सगळे पटापट कोंबडी सारखे खाली मरून पडलेत. ते वर जाऊ शकत नाही, जाणार पण नाही. कारण जो मुख्य गुरु आहे बृहस्पती, त्याचं कुठल्या गुरु नाव घेतलं का तुमच्या संस्थेमध्ये? कोणीच घेत नाही नाव. त्या गुरुची पूजाच केली जात नाही. इंद्रदेव खाली उतरले, म्हणले महाराज मग आज तुम्ही हवन द्यायचं ना, मला 30 दिवस लागतात पोच, आम्ही आता इथं राहतो. बृहस्पती आले, इंद्र आले, आज हजर आहेत. आणि त्याचं कारण असं आहे की आपण जे मुख्य गुरु जो आपल्या देवांचा बृहस्पती, त्याचं नाव न घेतल्यानंतर तुम्ही जेवढ्या गुरु परंपरा आहेत ह्या सगळ्या गुरुपरा परिपूर्ण नष्ट झालेल्या आहेत किंवा नष्ट होतात, त्यांना स्वर्गात प्रवेश नाही. कारण का? त्याचं कारण फार वेगळं आहे. आता कलियुगामध्ये प्रचार कसा करायचा? प्रत्येक वेळेस असं करा तसं करा. आता गायची पूजा करायची. गायची पूजा कशी करायची? गायची सेवा करा. अहो सेवा करूच नका. कारण ती तुम्ही जी सेवा करता ना त्या गायची पितर सेवा आहे, देव सेवा नाही. भूत सेवा आहे, गायची सेवा नाही. याचं कारण सांगतो. वासुदेव भगवती सत्ववृत्त हे स्थिती असं भागवत पुराणाच्या 12 स्कंदात 2ऱ्या अध्यायात 22व्या श्लोकात सांगितले. कलियुगामध्ये ओम स्वयंभू कलकी कले काल मला पाहतो
परमात्मा धर्मावन कृत अवतार हा सर्वात मोठ्यात मोठा जो भगवंताचा अवतार आहे, ज्याचं हृदय सात्विक असेल त्याच्या हृदयामध्ये तो वास्तव्य करीन. तुमच्या कोणाच्या हृदयामध्ये येत नाही, ते कारण सांगतो. तुम्हाला देव का प्रसन्न होत नाही हे भगवान जे सांगितले, वासुदेव असतो परमात्मा जो वासुदेव तो तुमच्या हृदयात काय येत नाही, तर तुमचं आचरण जे आहे ते भूतयान मार्गाचे. आपल्या घरी आता आपण काय करतो, चेडे गोटे जादूटवाना मंत्र तंत्र हे भूतयान मार्ग आहे. आणि या भूतयान मार्गामध्ये जे गुरु आहेत ते आपले गुरु, त्यांचे पाया पडतोय, नोटा देतोय, पैसा देतोय, कोंबड्या बकऱ्या कापितोय, हे सगळे नरके गुरु हे स्वर्गात त्यांना प्रवेश नाही. दुसरा गुरुमार्ग पितृयान मार्गाचा. आपले जे पितर आजे पंचे मावसाई काके मामे हे आपल्या प्रसन्न होतात वरण भात आमटी खाऊन, तिथं सुद्धा यांना सुद्धा स्वर्गात प्रवेश नाही. हे असे जे गुरु आहेत तुमचे दिंड्या पताका निघाल्या जाऊ दंड पंढरपूरला. अहो पंढरपूरच्या दिंड्या पितृदिंड्या आहेत, देव दिंडी एकही नाही. भगवान म्हणजे परमात्मा पांडुरंगण रुक्मिणी माझ्या खाली म्हणले महाराज आम्ही दिंड्यात फिरलो ना, आमचं खाणं करता काहीच नाही, दही नाही, लोणी नाही, फळं नाही, काही नाही. त्यामुळं आम्ही तिथं कुठे काय वाद घेतला आणि जीवन घेतलं, आम्ही ठेवून बसलो. याच्याकरता जी सात्विक वृत्ती आहे ती तुमच्यात पाहिजे. फळं खाऊन दूध पिऊन जे भक्ती करतात त्यांच्या हृदयामध्ये परमेश्वराचं वास्तव आहे. असे साधू कुठे आहेत, हिमालयामध्ये आहेत, आरोली पर्वत आहेत, नंतर हिंदुकुश पर्वत आहेत, नंतर तुमच्या सह्याद्री पर्वत आहेत, गिरनारला आहेत. अशा अनेक ठिकाणी जे साधू आहेत ते फळं खाऊन कंदमुळे राहतात. त्या साधूंच्या ठिकाणी परमेश्वर आहे, बाकीच्या कुठल्या साधूंच्या ठिकाणी परमेश्वर नाही. तुम्ही किती आभन भजन कीर्तन म्हणत असला ना, पण तुम्ही वरण भात खाताय, गुलाबजामू खाताय, उड्या मारताय, हे सगळे पितृयान मार्ग आहे, देवयान मार्ग नाही. माझी त्या पारायण करायला 5-25 लोक दरवर्षी असतात, काकडे साहेब करतात, बरेच जण गोमजी सरबिरकर पारायण करतात. आता गोमजी बिरकरला 12 वर्ष झाली, फळ खाऊन दूध पिऊन राहते. 3 वर्ष गोमजी बिरकर पाणीच नाही प्याला, नुसतं फळांचा रस पिऊन राहिला. अशी साधना केली. कैलासला 8 वर्ष झाली, उपवास आहे त्याला. अशा अनेक स्त्रिया पुरुषांना उपवास आहे. त्या दृष्टीने तुम्ही साधना करताना परिपूर्ण साधना केली पाहिजे. आणि ते जर तुम्हाला करता आली नाही तर तुमच्या जीवनात काहीच अर्थ. तुम्ही आता घरी काय करताय, उठले की देवाला निवेद दाखवलं, कशाचा, पुरणपोळीचा, वरण भाताचा, गुलाबजामुचा. हे पितृयान मार्ग आहे. देव तिथे येतच नाही, पितृ येऊन जेवून जातात. दुसरे कोंबड्या बकऱ्या कापून निवेद, भूतयान मार्ग, इथे देव येत नाही, गुरु नाही. हे जे तुमचे गुरु आहेत ना, हे फक्त पृथ्वीवर मजा मारतात, स्वर्गात जागा नाही. साईनाथ बाबाला विचारलं, साईनाथ बाबा म्हणले माझा जिवंतपणे दावा झाला नाही, तुम्ही करा. म्हणलं नाही करा, तू पुन्हा जन्म घे. कारण हे जे महाराज आहेत तुमचे निर्णय तुम्ही ज्यांना मानता हे सगळे सुटकी महाराज आहेत. सुटकी महाराज हे तुमच्या बाप जन्मी तुम्हाला प्रसन्न होणार नाहीत, यांचे पाया करून तुमचं वाटलं होणार आहे. याचं कारण असं आहे की ज्या वेळेस तुम्ही जिवंत असताल तेव्हा तुम्हाला 10वा 13वा जिवंतपणे करावा लागतो. तेव्हा महाराजांना किंवा तेव्हा ते पक्के साधू बांधतात, तसे बनवू शकत नाही. आमचा जुना आखाडा, आमचे जे साधू संत हिमालयातले काढते, 4 कोटी साधू आहेत आमच्या संप्रदायाले, 4 कोटी. सगळ्यांच्या जिवंतपणे 10व्या 13व्या झाले, त्यांना स्वर्गात जागा आहे. भगवान शंकर म्हणले कच्चा साधू पक्का साधू सांग. म्हणलं ज्याचा जन्म झाल्यानंतर जो जिवंतपणे आपला 10वा 13वा करतो तो पक्का साधू, जो मेल्यानंतर ज्याचे 10वा 13वा तो कच्चा साधू. हे सगळे महाराजांचे मठ आहेत ना, हे सुटके मठ आहेत, कच्चे. हे तुम्हाला आयुष्यात फायदा मिळवून देणार नाही. कवरे डोकं आपल्या काही होणार नाही. राम कृष्ण हे पक्के साधू. कारण का, याने आधी जिवंतपणे सगळे विधी केलेले आहेत. 16 संस्कार 17 संस्कार करून घेतलेले आहेत. त्याच्याशिवाय पक्का महाराज बनत नाही. गुरुपौर्णिमेचं महत्व माझ्याकडे जवळजवळ आतापर्यंत 100 लोकांनी जिवंतपणे 10वा 13वा विधी करून घेतला. जर पौर्ण विधी असतो त्यामुळे ते पक्के बनले. त्यांच्यामध्ये भानामती करणे जादूटवानाचे काय ते सगळं संपलं. त्यांचं जीवन उज्ज्वल झालं. कोट्याधीश बनले तर कोट्याधीश. तुम्ही फळं खा, दूध पिऊन राहा, तुम्ही देवयान मार्गातले. दिंड्या काढायच्या ना, फळं खाऊन दूध प्या, तुम्ही दिंड्या काढा. आमची नाशिकपूर्वी दिंडी निघायची, ते फळं खाऊन दूध पिऊन यायची देव दिंडी. स्वतः देव तिथे यायची.
ही देव दिंडी आहे, ही तुमची पितर दिंडी आहे. याच्यात पितर आहे, देव नाहीत. शंकर भगवान स्वतः सांगितलं हे असं असं आहे, देव आहे. आता तुमचा जो देव कसा आहे, सगुण आहे का निर्गुण आहे? अहो तुम्ही देव कसा आहे तो सांगतच नाही ना. इथं मूर्ती पच, तिथं पाणी बस, तो देव निर्गुण आहे तो सगुण आहे. अहो आकाशात ढग येतात, आली ढग, हे पाऊस पडतो काय ढगांचा? नाही पडत. तसे तुमचे गुरु महाराज आहेत, जेव्हा ढगत काळ पाणी येईल तेव्हा पाऊस पडतो, तसा पाऊस पडत नाही. तसं गुरु आपला जो देव आहे त्याचं सत्य सृष्टी, त्रिदेव सृष्टीतम, सर्व देवामध्ये श्रेष्ठ जो कोणता? गुरुपौर्णिमेचं ठरलं. बस बा, कोण गेलं वर? भृगु ऋषी गेले शंकराच्या आणि दारा, त्यांचं काळ हाकलून दिलं. कारण मग गेले विष्णू दारावर. ते विष्णू दारात गेल्यानंतर बाकी सगळे बाजू झाले आणि मग भृगु ऋषीने विष्णूच्या छातीवर लात मारली. लात मारल्यानंतर ते विष्णू भगवान हळूच म्हणले, महाराज माझं शरीर ब्रह्म वज्र कवचमय आहे. शीतावरून भाताची परीक्षा. म्हणजे देवाचं शरीर हे कसं आहे? कसं आहे? कसं आहे? सगुण आहे, वज्र कवच धारण आहे. अशा दृष्टीनं आपला देव आहे. आणि तो देव जर जेव्हा प्रसन्न होईल तेव्हा आपलं कल्याण होईल. एकनाथ माझ्या घरी कावडी वाहिल्या, जलवाई नामदेवाला भेटले. त्याचं कारण आहे, आपला देव का भेटत नाही? आपला देव भेटतो ना. स्वप्नात आलता बा देव, त्याने आज सांगितलं. त्याच्या अंगात आलतो, त्याने आज सांगितलं. हे सगळं जे आहे ना, हे तुमच्या भ्रम आहे. भ्रम, मानसिक विकृती आहे. ही मानसिक विकृती जेव्हा घालवतात, योगी बांधतात, तपस्वी बांधतात, फळं खाऊन दूध पिऊन राहतात, तेव्हा याचा अनुभव. आता माता गोष्ट सांगते, ते यज्ञ चालतो. एक बाबा म्हणला की कशाला यज्ञ करतो, तुला काय घ्या ना यज्ञाचं, लोकडे मंत्र येतात. आणि आमच्या काय लोकांना, काय लोक महाराज आवले मंत्र म्हणतात, इतकी वाईट परिस्थिती आहे. हे मंत्र म्हणू नका, ते मंत्र म्हणू नका, तुम्हाला काय अधिकार मानण्याचा? याचं कारण आहे, ज्याला जीव आहे त्याला परमेश्वर प्राप्त करण्याचा अधिकार आहे. ओम ऋषी पौमाना पांजन्या पुरोहिता तमीमहे महागयम. वैशानक ऋषी अग्निदेवता गाय छंद षडजा स्वरात सांगितलेला आहे की परमेश्वरची भक्ती करण्याचा अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र, जंगलात राहणारे यांना सुद्धा परमेश्वराची भक्ती करण्याचा अधिकार आहे. परंतु त्यांचं आचरण यांच्यापेक्षा श्रेष्ठ पाहिजे. आता ज्ञानेश्वरांचं आचरण उपाशी राहिले, तुकारामाची तीच अवस्था. म्हणजे याला जे काय म्हणजे उच्च कोटीचं ज्ञान प्राप्त झालं, हे उच्च कोटीच्या अवस्थेत राहिले, फळं खाल्ले, दूध पिऊन राहिले, ती माणसं वरच्या अवस्थेत येतात. बाकीच्या तुम्ही ब्राह्मण कोणी येणार नाही. कारण ब्राह्मण सोबत भात आमटे खातो, तो सुद्धा पितृमार्गामध्येच आहे. तुम्ही ज्या ज्या गुरुकडे फिरलात ते काय खातात पहिली चौकशी करा. ते जर वरण भात खात असतील तर ते सगळे गुरु तुमचे पित्तर मार्गातले आहेत. ते जर वाकडे तिकडे आमंगळे खात असतील तर ते भूतियान मार्गातले आहेत. आणि जे गुरु फळं खाऊन दूध पिऊन राहतात ते देवान मार्गाचे गुरु आहेत. त्यांची भक्ती करा, त्यांना भेटा, तेव्हा तुमचं कल्याण होईल. तसं कल्याण होणार सटार फटार गुरुकडे जाऊ नका. मी लहानपणापासून फळं दूध खाऊ राहतो. माझं आता वय 85. पहाटे 3 वाजता उठतो, आमची मंडळी उठतो. आम्ही फक्त रात्र मुलं उठतात, मच्छिंद्र साहेब दत्ता हे सगळे भक्ती करतात. याचं कारण असं आहे की तुमचं सात्विक वृत्ती जेव्हा तुमच्यात येईल तेव्हा तुमचा पुढचा वंश राहील. आता थोडक्यात सांगतो. ओम यज्ञेमय देवस्थाने प्रथमान्यासम ते माकम देवा संती साधू संदेवा. आता हा जो श्लोक आहे याचा अर्थ असा आहे, यज्ञ करणारे जे भक्त आहेत ते स्वर्गामध्ये गेले, बाकीचे का नाही गेले? याचं कारण काय? याचं कारण असं आहे की अग्निनारायण हा जो याला 2 तोंड आहेत, 4 जिभा आणि 3 जिभा असेच आहेत. एक पहिले 3 जिभा आहे ते भूर्भुवः स्वः म्हणजे गायचे छंद षडजास्वर, तो मंत्राची पहिली जिभा प्रकट होतो. ही आज्ञातून मग आपलं मूलाधार चक्र चालू होतं. दुसऱ्या जिभेतून मग औष्णिक छंद स्वर तयार होतो, त्यामधून स्वाधिष्ठान चक्र जाग होतं. त्यानंतर तिसरा अनुष्ठप गांधार स्वर जाग जिभेतून जाग होतं, त्यामुळे आपला मणिपूर चक्र जाग होतं. चौथी जीभ आहे अग्निनारायणची, ब्रतीशन मान स्वरात प्रकट करते, त्यामुळे आपला अनाथ चक्र जाग होतं. आणि त्यानंतर 5वी जीभ जी आहे पंक्ती छंद पंचम स्वर प्रकट करते, त्यामुळे विशुद्ध चक्र जाग होतं. आणि जे 6वं जीभ जे आहे
त्रिशोपचंद दैवस्वर जागे करते त्यावेळेस आपली म्हणजे आपला आज्ञाचक्र म्हणजे नशिबाची जागा होती तिसरं नशीब. आणि जेव्हा सातवी जीभ आहे ती विराट स्वरूपामध्ये जीव आहे ती विराट जगच्या निशात स्वरूप प्रकट करते. त्यामुळे आपल्याला परमेश्वर खरं दर्शवतं. जो आपल्या शरीराची चक्र आहे सातवी चक्र ती या ठिकाणी जागी होण्याकरता आपले जे साधक आहेत मंडळी ते या ठिकाणी 10 दिवस 15 दिवस किंवा 7 दिवस राहतात. ग्रंथ पारायण करतात. आपण स्वतः लिहिले गुरुदेव महत्व. आपण जगामध्ये माझ्या हातून पांडुरंगाने लिहून घेतलं कल्केश्वरी म्हणजे ज्ञानी भगवद्गीता 700 श्लोकांची, ज्ञानेश्वरी 9013 श्लोकांची आणि माझ्याकडून जेव्हा लिहून घेतले 2 लाख श्लोकांची महाकल्केश्वरी त्याचे 2 खंड प्रसिद्ध झाले आहेत. बाकीचे खंड प्रसिद्ध होणार आहेत. तर या अशी वस्तुस्थिती या ठिकाणी आहे. मी कुठं फिरत का नाही ते तेवढं रोज 24 तास इथं बोलतात सांगत असतात ते मी लिहून लोकांना सांगतो असं भक्ती करा. वासुदेव दुर्देव स्थिती आपल्या भगवंत द्यायचं पाहिजे तुम्हाला. मग फळं खा दूध पिऊन राहा तुम्हाला लगेच भगवान प्रसन्न. आता इथं पुढं आलो आता गायची सेवा करायची. मग गायची सेवा करायची म्हणजे पाणी घाला तिला खाऊ घाला अमुक करा अशी सेवा केली जात नाही. गायीला सेवा करणारे हिमालयामध्ये बरेच साधू पाहिजे. त्या गायीला सफरचंद खाऊ घालायचे. तिला सफरचंद खाऊ घालायचे आंघोळाचे रोप मंत्र म्हणायचे तिला शुद्ध करायचं 33 कोटी देवा शक्तीच्या सफरचंद आणि त्या गायीचं दूध काढून ते प्यायचं त्याच्यावर साधना करायची. ही गायीची खरी उपासना साधना आहे. गाय पाळली शेण घेतलंय गोमतर पिवलो गोमतरामध्ये जी आहे ती नायट्रिक ॲसिड आहे आणि त्या ॲसिडमुळे कॅन्सर बरं होतं यांनी सांगितल्यापर्यंत बरोबर येते. कारण याचं कारण असं आहे की सगळ्याच गायांच्या शरीरातून हे घडत नाही. आता जी गीर गाय आहे ही गिर गाय पूर्वी कृष्णाकडे होत्या. त्या गिर गायचं गोमतर आता 40 रुपये लिटरने जाते. नंतर ते दूध आहे ते 220 रुपये लिटरने जाते. कारण या दुधामध्ये सोनं आहे सोनं आणि ते सोनं आपल्या शरीरात आल्यानंतर मग आपल्या अल्फाकरण तयार होतात. अल्फाकरण तयार झाले तर संपूर्ण जग आपलं आयुष्य सुखाचं राहतं धोका पोचत नाही. तुम्ही जागता कोणा जीवावर अल्फा किरणाच्या जीवावर जागता. तुझा रोग कोणामुळे होतो गॅमा आणि बॅटा किरणामुळे अनुभवामुळे होतो. याच्याकरता आपण या ठिकाणी कल्किदत्त मिष्टान्न भोजनालयामध्ये रक्तगटावरून प्रसाद तयार केलेला आहे. रक्तवाढीकरता केलेला आहे. नंतर अशी बरीच नावं आहेत पण सांगायचं म्हणजे अल्फा फराळ हे पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळं माणसाच्या शरीरामध्ये अल्फा किरण प्रगट झाल्याशिवाय तुमचा कुठलाही आजार बरं हटणार नाही. गुरं वासरं पशु पक्षी 84 लाख यवनीमध्ये जेव्हा आपण यज्ञ करू त्या यज्ञामधून अल्फा किरण प्रगट ते किरण प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर वेगाने जात. झाडं पशु पक्षी आता इथं बसलो आपण मंत्र म्हणत हे संपूर्ण जगामध्ये पसरणार आणि त्यामुळे प्रत्येकाच्या शरीरामध्ये याच्या लहरी आढळणार आणि मग त्याला अल्फा किरण जर मिळाले तर तो कोरोनामधून होतो जगतो. असे मोठमोठे आजार. आता पाकिस्तानने कीटोणू बॉम्ब तयार केलेला आहे. थोड्या दिवसात तुमच्या भारतात टाकणार आहे. तुमच्या घरावर टाकून तुम्ही मरणार कोणी जागणार नाही. पण यांना पण प्रत्युत्तर असं आहे ह्या कीटोणू बॉम्बला आपण उत्तर शोधून काढायचा उपचार केलेले आहेत. म्हणजे जास्त शरीरात जास्त पाहिजे 99% जर जास्त पेशी असेल तुमच्या रक्तपेशीत तर तुम्हाला या बॉम्बचा काही धोका होणार नाही. याच्याकरता मका खाणे वाटाणा खाणे कांदा खाणे अशा दृष्टीचे याच्यामध्ये जास्त आहे. आणि जास्त जर तुम्ही शरीरात उतरलं तर तुम्हाला नारळामध्ये नारळ काजू आणि बदामाच्या म्हणजे जास्त तांब लोहण जास्त आहे. तर हे सगळं आपल्या शरीरात तयार होतं. याचं कारण फार मोठं होतं. मग माझं प्रवचन ऐकायचं असतं शेळके सरांनी ते प्रवचन रोज होत्या त्याच्यावर टाकलेले आहेत. जवळजवळ 58,000 ते 60,000 लोकांनी आतापर्यंत जगामध्ये आपले प्रवचन ऐकलेले आहेत. नो ऑब्जेक्शन कोणत्या आवाज नाही केला. कारण का आपलं नवीन संशोधन विश्वक्रांती नवे ज्ञान विश्वला बोर्ड विश्वधर्म ला बोर्ड अशी आहे. ती पहा तुम्हाला माहिती मिळेल. ज्यांना ग्रुपवर यायचं असत तिथं शेळके सरांचा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही तुमचा फोन लावा किंवा समक्ष भेटून तुमचा नंबर देऊन टाका. तुम्हाला माझं प्रवचन दररोज संध्याकाळी 8 ते 8:30ला मिळेल. आतापर्यंत आपल्या प्रवचन झाली ती जवळजवळ 1000च्या पेक्षा जास्त झालेली आहेत.
आणि पाहणारे लोक जे आहेत ते 60,000पेक्षा जास्त आहेत. आणि ज्यांनी नुसतं ते पाहिलं आहे ते जवळजवळ 25 ते 30 लाख लोक आहेत. आणि मी इथं बसून आपल्या श्रीचं महत्त्व या ठिकाणी आढळतो. गोवर्णती गंगा ही पवित्र कशी, नंतर आनंद रामायण काय सांग सगळं लिहिलेलं आहे, वाचून पाच जा, त्याच्यावर अभ्यास करा. तुम्हाला जर खरा देव प्रसन्न करून घ्यायचा असेल तर प्रत्येकाने इथं वर्षातून 7 दिवस ते 10 दिवस राहायचं. आमच्या गुरुदेव महात्म्याचं पारायण किंवा कळकीचं पारायण करायचं आणि फळं खाऊन दूध पिऊन राहायचं. तुम्हाला लगेच अनुभव तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्हाला देवाची करत यायला लागतात. शक्ती इतक्या जोरात चालतो. रक्त तयार करायचं औषध शोधलं आपण, म्हणजे अन्न शोधून काढलं, त्याच्यामध्ये लोह जास्त असतं. आता हे रक्त कोणी तयार केलं जगामध्ये, तर कल्की दत्त महाराजांनी केलं. वेदामध्ये ऋग्वेदात अथर्ववेदात सांगितलेलं आहे की मानवाला कोण निर्माण केलं, मेंदू कोण दिला, डोळे कान कोण दिले, हातपाय कोण दिले, फासल्या कोण दिला, हृदय कोण दिलं, बेंबी कोण दिली, नंतर प्रजा उत्पन्न क्षेत्र कोण दिलं, बुद्धी कोण दिले, ज्ञान कोण दिले, सगळं बरंच मोठे आहे. हे सगळं शास्त्र जे आहे ते कल्की दत्त म्हणजे कल्की दत्ताने निर्माण केला. आपला हा जो देव आहे, ह्या देवाने तुमचा मेंदू निर्माण केला, शरीर निर्माण केलंय, तुमच्या शरीर सगळे अवयव निर्माण केले. जेव्हा या देवाला तुम्ही भक्ती करता तेव्हा तुमच्या शरीराला सर्व अवयव व्यवस्थित होतील. म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे यज्ञानाबद्दल माहिती सांगितली. आणि प्रत्यक्ष वस्तुती अशी आहे, वासुदेव सत्वहृदय स्थिती आहे, फळ खाऊन दूध पिऊन राहा आणि देव पहा. ओम श्री अमृत मंत्र कलकत्ता महाराज की जय. ओम स्वयंभू महापंसागरेश्वरी माता की जय. ब्रह्मऋषी आत्रिऋषी की जय. या ठिकाणी आत्रिऋषींचा आश्रम होता, त्यांच्या मूर्ती स्वयंभू निघालेल्या आहेत. त्या दिवशी या ठिकाणी मांडणुका चालू आहे. त्याच्या या ठिकाणी भक्ती करा, या फायदा करून घ्या. तुम्हाला गुरु करायचे ना, फळं खाऊन दूध पिणारे गुरु करा. बाकी कोणाच्या नादी लागू नका, तुमचं चांगलं होणार नाही. हे फक्त यांच्याकडून तुम्हाला मिळणाऱ्या दैवी शक्ती मिळेल. कलियुगामध्ये सांगितलंय, ओम स्वयंभू कल्की कले कालमत्र पाहतो परमात्मा धर्मावन करू अवतारा वासुदेवे बघ सत्वहृदय स्थिते. आपल्या घरात परमात्मा येतोय. घराच्या बाहेर दिवा लावला ना घरात उजेड पडत नाही, पण जेव्हा घरात दिवा लावतो तेव्हा घरात उजेड पडतो. तसा परमात्मा जेव्हा आपल्या हृदयात येईल तेव्हा आपल्या जगात सगळं ज्ञान होईल. विज्ञान या वेडे अर्धवट, त्यामुळे त्याला जगाचं ज्ञान होणार नाही. आपल्या ऋषीमुनीला का ज्ञान झालं तर त्यांच्या हृदयात परमात्मा प्रगट झाला म्हणून त्यांना एवढं ज्ञान झालेलं आहे. आता आपण भाषण संपवतोय. थोडं गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होईल, पालखी होईल, ते सांगतील काका साहेब काय काय ते. हरिओम दत्त. ओम शांती. Ah.
तमेव बन्धु तथा तमेव तमेव पिता तमेव तमेव सर्वं देव कायेन वाचा मन्त्रं सर्वं सकलं परस्मै नारायण श्री समर्पयामि अतिथं केशव नाम नारायण कृष्ण वासुदेव हरि श्रीराम माधव गोपिका वल्लभ जानकी नायकं रामचंद्र जी हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे
चला बाहेर चला ठेवू नका बाहेर जा सगळं बाहेर असं कोण थांबायचं यार चला आम्ही पण बाहेर येणार बाहेर सुरू जाऊन Thank you.